सर्वांना जय भीम. मी राहुल कुमार सर्वांचं स्वागत करतो आज बहुजन संघटकच्या या स्पेशल टॉक शो मध्ये. आज एक महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आजचा विषय हा आजच्या राजकीय परिस्थितीच्या हिशोबाने सर्वात महत्वाचा आहे. दिनांक 24 तारखेला वंचित बहुजन आघाडी, जो महाराष्ट्रातील तमाम वंचित बहुजन शोषितांचे प्रश्न मांडणारा एकमेव असा पक्ष सध्या महाराष्ट्रात काम करतोय, त्या पक्षाचा 6वा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे. आणि नेमकं या पक्षाने 2019-2024 या 2 लोकसभेच्या आणि विधानसभेच्या अशा 4 मोठ्या निवडणुका लढल्यात आणि त्याच्यामध्ये दमदार असा परफॉर्मन्स केलेला आहे. तर एकूणच सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांच्या वंचित बहुजन आघाडीकडून असलेल्या अपेक्षा आणि सध्याच्या प्रस्थापित राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडी त्यावर कसा खरा उतरेल हा एकूण लोकांच्या समोर असलेला प्रश्न आहे. आणि म्हणून आजच्या या चर्चेच्या निमित्ताने आपण समज, गैरसमज, वंचित बहुजन आघाडीबद्दल असलेले या सगळ्यांच्या विषयांच्या अंगाने आपण चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश महासचिव हे आमच्या सोबत आहेत, राजेंद्र पातोळे सर. त्यांचं स्वागत आहे. जय भीम सर. जय भीम. आता आपण 24ला 6वा वर्धापन दिवस साजरा करत आहोत. हे 6 वर्ष तुम्ही पूर्ण केले, याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि याच्यामध्ये तुम्ही काय काय अचिव्हमेंट केल्या असं तुम्हाला वाटते? काय हायलाइट्स आहेत पूर्ण 6 वर्षाचे? ह्या 6 वर्षाच्याच हायलाइट नाही आहेत. त्याला एक बेस आहे, जो बेस 1980 सालापासून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पक्षाची संकल्पना मांडताना त्यांनी जे अपेक्षिलं होतं की रिपब्लिकन पक्ष त्यांच्या संकल्पनेतला जो होता तो सर्वहारा समूहासाठीचा होता. म्हणजे ज्यामध्ये जात, धर्म, पंथ, तुमचं आर्थिक परिस्थिती, तुमचं राजकीय दृष्ट्या कोणीतरी असणं, हे सगळं नाकारून बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने अपेक्षित केलं होतं तसा पक्ष स्थापन करायचं जे बाळासाहेब आंबेडकरांनी 1980 साली सुरुवात केली होती. आणि त्यानंतर तो भारिप बहुजन महासंघ जो आता 2019 पर्यंत होता, या सगळ्यामधून वंचित समूहाच्या राजकीय आणि सामाजिक प्रतिनिधित्वासाठी जो एक नवा पर्याय महाराष्ट्राला पाहिजे होता, घराणेशाहीच्या विरोधातला पाहिजे होता, विशिष्ट लोकांच्या, विशिष्ट कुटुंबाची जी सत्ता आहे त्याच्या विरोधातला पाहिजे होता, आणि ज्या जातींची नावं गेली 75 वर्ष या देशाला माहीत नाहीत अशा समूहाला राजकीय दृष्ट्या त्याचे जे अधिकार बहाल करण्यात आलेले आहेत ते अधिकार त्याला असले पाहिजे. आणि त्या अनुषंगाने लोकशाहीचं सामाजिकीकरण झालं पाहिजे. हा जो महत्वाचा घटक आहे तो या निमित्ताने भारिप बहुजन महासंघ असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, त्याच्या मार्फत आलाय. आणि तो काही नुसता 6 वर्षाचा प्रवास नाही, तर तो गेली 42 वर्षांचा प्रवास आहे. या 42 वर्षामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी अनेक प्रयोग केले. आणि तो 2019चा प्रयोग जो होता, जो एक बॅरियर लागला होता भारिप बहुजन महासंघाच्या नावाने, की हा नुसता बौद्धांचा पक्ष आहे. भारतीय रिपब्लिकन पक्ष, बहुजन महासंघ असा जो पक्ष होता तो त्याला एका वेगळ्या दृष्टीने पाहिलं जात होतं. आणि म्हणून त्याचं नाव बदललं. त्या पक्षाच्या संदर्भामध्ये जी मांडणी करण्यात आलेली आहे ती मांडणी आहे, भारतीय घटनेचा सरनामा जो आहे तो आमचा जाहीरनामा म्हणून स्वीकारला गेला. आणि हा जो बदल होता, हा बदल महाराष्ट्रात क्लिक झाला, जो तिसरा पर्याय म्हणून महाराष्ट्राला पाहिजे होता. एकीकडे महायुती असेल, दुसरीकडे महाविकास आघाडी असेल, आणि या सगळ्यांमध्ये तीच माणसं आहेत, तीच घराणी आहेत, तेच लोक सत्तेत आहेत. आणि सातत्याने या सगळ्यांच्या बाहेर जाऊन एक राजकीय पर्याय महाराष्ट्राला देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली. पहिल्याच निवडणुकीमध्ये 42 लाख मतं वंचित बहुजन आघाडीने घेतले. आणि त्यातून एक नवा राजकीय पर्याय जो आहे तो महाराष्ट्रापुढे आला, की महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, यामधले राजकीय पक्ष जरी वेगवेगळे दिसत असले तरी सुद्धा ते काही वेगळे नाही आहेत. त्यांची फक्त नावं वेगळी आहेत, परंतु हीच माणसं सारखी आलटून पालटून सत्तेमध्ये असतात. सत्ता बदलली की राजकीय पक्षामध्ये दलबदल करत असतात. आणि हा दलबदल केला की मग त्यांना पाहिजे असलेला सत्ता उपभोगायची आणि महाराष्ट्रात इतरांसाठी काही शिल्लक ठेवायचं नाही. हे जे काही सुरू होतं ते थांबवण्याचा जी सुरुवात झाली, ज्याला बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचं सामाजिकीकरण म्हटलं होतं,
ते वंचितनी या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी ते उघड करून दिलेलं आहे. आणि त्यामुळे आमची ही अचिव्हमेंट जी आहे ती फार मोठी आहे की आम्ही उमेदवारीची यादी जाहीर करताना त्या उमेदवारी यादीमध्ये त्यांची जात सुद्धा मेन्शन करतो. आणि हे जे डेअरिंग आहे हे काही इतर राजकीय पक्षाला करता येत नाही. त्याचं कारण आहे की राजकारणामध्ये तुम्हाला जेव्हा जायचं असेल तर तुमच्या समूहाची संख्या ही मॅटर करते की तुम्ही कुठल्या समूहातनं आलेला आहात, तुमच्या समूहाचे किती मतदार आहेत, आणि या सगळ्यांना घेऊन मग राजकीय पक्ष त्यावरचे मांडणी करत असतात, त्यावरची राजकीय भूमिका ठरवत असतात. वंचित बहुजन आघाडीने मात्र ज्या जातीचं नाव महाराष्ट्रात किंवा देशामध्ये 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून झाल्यानंतर सुद्धा माहीत नाही, अशा जातीच्या लोकांना प्रतिनिधित्व दिलं, ज्यांची 500 मतं सुद्धा नाही, आणि त्यांना लाखापेक्षा अधिक मतं जी आहेत ते या निवडणुकांमध्ये मिळालेली आहेत लोकसभेच्या 2019 मध्ये. आणि त्यामुळे हा जो स्वीकारला जाण्याचा भाग होता वंचित समूहाला, ते आमच्या दृष्टीने सामाजिक दृष्ट्या प्रचंड मोठा बदल आहे. ज्या समूहाला कधीही स्वीकारलं गेलं नाही त्याला राजकीय दृष्ट्या एक स्थान मिळवून देण्याचं जे काम होतं ते वंचित बहुजन आघाडीने केलं. तोच पायंडा जो आहे तो पक्षाच्या अंतर्गत असलेल्या वेगवेगळ्या पदांमध्ये आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर शमीबा पाटील असतील, दिशा पिंकी शेख असतील, ह्या तृतीयपंथी आहे, पारलिंगी व्यक्ती आहेत, आणि यांना सुद्धा राजकीय दृष्ट्या महत्वाच्या पदांवरती पहिल्यांदा वंचित बहुजन आघाडीने संधी दिली, त्यांना विधानसभेची संधी दिली. आणि हा जो बदल आहे तो बदल प्रचंड मोठा आहे. याच निवडणुकांमध्ये 2024च्या 97 पेक्षा अधिक बौद्धांना विधानसभेची तिकीटं दिली गेलेली आहेत. आणि हा बदल जो आहे की कुठल्याही पक्षामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने बौद्धांना राजकीय प्रतिनिधित्व दिलं जात नाही, ते दिलं गेलेलं आहे. मग त्यामध्ये महिला असतील, त्यामध्ये लहान लहान समूहाची व्यक्ती असतील, ओबीसी असतील, मायक्रो ओबीसी असतील, भटके विमुक्त असतील. हा जो बदल बाबासाहेबांना अपेक्षित होता लोकशाहीमधला, ते करण्याचं काम बाळासाहेबांनी 42 वर्ष केलीत. आणि त्यामुळे या 6 वर्षांमध्ये त्याचे जे परिणाम होते तर वंचित बहुजन आघाडी राजकीय सामाजिक दृष्ट्या या महाराष्ट्रामधला दखलपात्र पक्ष झालेला आहे. आम्हाला वगळून महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला जाऊ शकत नाही, हे प्रामुख्याने आम्ही अचीव केलेलं आहे. आणि ते 2019 पासून या 6 वर्षामध्ये केलेला आहे. नक्कीच हा जो मोठा बदल आहे हा वंचित बहुजन आघाडीमुळे नक्कीच आपल्याला दिसतो की या देशामध्ये खऱ्या अर्थाने एक सक्षम पर्याय वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने आपल्याला दिसतो. कारण काँग्रेस आघाडी आणि बीजेपी आघाडी या दोन आघाड्या सोडल्या तर अशी तिसरी महत्वाची आघाडी किंवा तिसरा पर्याय हा महाराष्ट्रातच काय अनेक ठिकाणी आजही नाहीये. हिंदी भाषिक प्रदेशातली जेवढे आपण बघितले म्हणजे मध्य प्रदेश असेल किंवा कर्नाटक असेल किंवा या ठिकाणी अजूनही आपल्याला पर्याय सापडत नाही. अशा परिस्थितीमध्ये मग आपण थर्ड पर्याय काढला की आपल्यावर एक सारखा आरोप होतो जो कधी काळी उत्तर प्रदेशामध्ये बहुजन समाज पार्टीवर झालेला आहे. अनेक ठिकाणी मग आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण राजकारण करत असताना वंचित बहुजन आघाडी हा बीजेपीचा बी टीम आहे अशा प्रकारचा आक्षेप होतो. यावर तुमचं काय साधारण म्हणणं आहे? नाही, हा आरोप कोण करते तर आरोप करते काँग्रेस किंवा काँग्रेसची नेते मंडळी. हे तेच लोक आहेत जे बाबासाहेब आंबेडकरांना ब्रिटिशांचं हस्तक म्हणत होते. कारण बाबासाहेब आंबेडकर डिप्रेस क्लासेसचं राजकारण उभं करण्याचा प्रयत्न करत होते. ते मायावतींनाच म्हणत होते असं नाही, ते ओवेसींनाच म्हणतात असं नाही. तर भाजपची बी टीम हे बाबासाहेबांच्या काळात भाजप नव्हतं, म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांना ते ब्रिटिशांचे हस्तक म्हणत होते. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव दोनदा जो केलेला आहे तो काँग्रेसने केला, एकदा भंडाऱ्यात केला, एकदा मुंबईत केला. कारण बाबासाहेब आंबेडकरांना जे लोकशाहीचं सामाजिकीकरण अभिप्रेत होतं, बाबासाहेब आंबेडकर जे डिप्रेस क्लासेसचं राजकारण उभं करण्याचा प्रयत्न करत होते, म्हणून त्यांना दोनदा पाडण्यात आलं. बाबासाहेबांना ब्रिटिशांचं हस्तक ठरवण्यात आलं आणि तेच काम ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर गेली 42 वर्ष करतायत. आणि त्यामुळे त्यांना जर बदनाम करायचं असेल तर त्यांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांना कुठल्याही भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बदनाम करता येत नाही.
त्यांच्या चरित्राच्या संदर्भात एखादा आरोप करता येत नाही. त्यांनी अमाप काळा पैसा गोळा केला, त्यांनी पैसे सत्ता मिळून त्यातनं काहीतरी चुकीच्या पद्धतीने काहीतरी कमवलेलं आहे असे आरोप करता येत नाही. आणि मग राहते काय, तर भाजपची बी टीम म्हणून. मग भाजपची बी टीम म्हणत असताना त्या काँग्रेसवाल्यांना महाराष्ट्रातच नव्हे देशात अजूनपर्यंत कुणीही असं विचारत नाही की इंडिया आघाडीचा भाग असलेला आप या पक्षाला त्यांनी आता दिल्लीत हरवलं. हो. त्या Yes. पक्षाच्या केंद्रामध्ये मोदींच्या आणि भाजपच्या छातीवर जो एक राजकीय पक्ष त्यांना सातत्याने आव्हान देण्याचं काम करत होता, त्याला पाडण्याचं काम राहुल गांधी, त्यांचे सगळे सहकारी आणि काँग्रेसने केलं. त्यांना कुणीही अद्यापपर्यंत भाजपची बी टीम म्हटलं नाही. 2014 मध्ये या महाराष्ट्रामध्ये जेव्हा शिवसेनेचं अलायन्स होतं भाजप बरोबर आणि त्यांच्या अलायन्समध्ये जेव्हा ते बाहेर पडले, त्यावेळी बाहेरून पाठिंबा देण्याचं काम जे आहे ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केलं आणि मग भाजपचं सरकार फडणवीसांचं या महाराष्ट्रामध्ये कायम होतं. त्याच शरद पवारांचा पुतण्या 2019ला पहाटे जाऊन शपथविधी करून आला, उपमुख्यमंत्री झाला. आपल्यावरच्या 25,000 कोटीचा जो सिंचन घोटाळ्याचा, भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता, शिखर बँकेच्या घोटाळ्याचा आरोप होता, त्याला क्लीन चिट मिळवली आणि मग परत महाविकास आघाडीत आल्यानंतर पुन्हा इकडे उपमुख्यमंत्री झाला आणि त्यानंतर आता पुन्हा भाजप बरोबर. पण ते भाजपची बी टीम नाही. नक्कीच बरोबर. काँग्रेसची अनेक नेते मंडळी जी आहेत ती आज ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये घालवलं, मोठी पदं मिळवली, ती सगळीच्या सगळी ही काँग्रेसचे नेते आज भाजपमध्ये आहेत. आणि आपण जर या निवडणुकांमधल्या दिल्लीच्या निवडणुकांनंतर गुजरातमध्ये राहुल गांधींचं एक भाषण झालं आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे 60% अधिक लोक हे थेट भाजपचं काम करतात. बरोबर. हे स्टेटमेंट राहुल गांधींचं आहे. बरोबर. आणि मग अशा 30, 40, 50 लोकांना काढणं गरजेचं आहे असं ज्या पक्षाचा राष्ट्रीय नेता सांगतो ते आम्हाला भाजपची बी टीम म्हणतात. या भाजपच्या बी टीमचा आरोप करताना त्यांना हे अद्यापपर्यंत आठवत नाही की 2014 ते 2013 ते 2017 म्हणजे 2014च्या निवडणुकीमध्ये नाना पटोले जे आहेत ते भाजपचे खासदार होते. भाजपचे खासदार होते. भाजपचे खासदार असताना हा माणूस मोदीशी वाद होतो म्हणून परत येतो, त्याला महाराष्ट्र प्रदेशचं अध्यक्ष केलं जातं भाजपच्या खासदाराला. त्याच्या काळामध्ये विधानसभेचं अध्यक्ष केल्यानंतर कुणालाही न सांगता नाना पटोलेंनी राजीनामा दिला आणि म्हणून उद्धव ठाकरेचं सरकार पडलं. कारण तिथे दलबदल कार्य जो नियम लागू करायचा होता तो सभापतीला करायचा होता आणि सभापतीच निवडला गेला नाही. आणि ही जे काही महाराष्ट्रातले 2 पक्ष फुटले ते नाना पटोलेच्या राजीनामा दिल्यामुळे फुटलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही थेट आरोप करताय की याच्यामध्ये नाना पटोलेमुळे हे सगळं राजकारण घडलंय. मी आरोप करत नाही, तर ही वस्तुस्थिती आहे की नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष होते, नाना पटोलेंनी राजीनामा दिला आणि त्यामुळे मग पुढच्या काळामध्ये त्यांना काही विधानसभेचं अध्यक्ष कोणाला करता आलं नाही. मग उपसभापती जे होते नरहरी झिरवळ त्यांच्याकडे हे प्रकरण गेलं आणि मग पुढे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातले जे 2 पक्ष फुटलेले आहेत ते पक्षांतर्गत जे निर्णय घेण्याचा अधिकार होता तो सभापतीचा होता आणि मग भाजपने जो सभापती निवडला त्या सभापतीने हा निर्णय घेतला की पक्षफूट नाही आहे, जे झालेलं आहे ते नियमात झालं आणि आजही ते सुप्रीम कोर्टमध्ये प्रकरण आहे. नाना पटोले जर विधानसभेचा अध्यक्ष असता तर त्याला हा निर्णय देण्याचा अधिकार होता आणि पक्षांतर बंदीचा कायदा होऊन हे जे 2 अजित पवारांचा गट आणि एकनाथ शिंदेचा गट ह्यावरती कार्यवाही झाली असती. मात्र नाना पटोलेला कोणीही हा प्रश्न विचारला नाही की त्यांनी राजीनामा का दिला आणि सभापती पद जे आहे ते भाजपकडे कसं गेलं.
दुसरं, नाना पटोलेच्या काळामध्ये 3 निवडणुका झाल्या महाराष्ट्रात. पहिली झाली ती राज्यसभेची, ज्यात चंद्रकांत अंडोरेंना त्यांनी राज्यसभेचं उमेदवार केलं होतं. हा काँग्रेसचा बौद्ध समाजाचा उमेदवार 11 पेक्षा अधिक काँग्रेसची मतं फुटली आणि त्या फुटलेल्या मतांची नावं अद्यापपर्यंत कुणालाही माहीत नाही. त्यानंतर 2 विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, ज्यात काँग्रेसच्या आमदारांनी थेटपणे भाजपला मतदान केलं. मात्र त्या आमदारांवरती आजपर्यंतही कार्यवाही झालेली नाही. आणि भाजपची बी टीम कोण आहे? तर वंचित बहुजन आघाडी भाजपची टीम आहे. एक साधा विचार जो आहे तो इथल्या मतदारांनी करणं गरजेचं आहे, खास करून मी बुद्धिजीवींना आणि त्या 40 लोकांना, जे 40 लोक वंचितच्या विरोधात सह्या करून लोकांना सांगत होते की काँग्रेसला मतदान करा, त्यांना आम्ही विचारू इच्छितो की बाळासाहेब आंबेडकरांना जर भाजप बरोबर जायचं असेल, त्यांना कोण थांबवू शकते? आम्ही जर असा निर्णय घेतला वंचित बहुजन आघाडीने की आम्हाला अलायन्सच करायचं आहे भाजपशी, कोण थांबवू शकते बाळासाहेब आंबेडकरांना? बाळासाहेब आंबेडकर गेली 11 निवडणुका लढतायत. 11 निवडणुकांमध्ये 98-99 सोडलं तर ते सातत्याने पराभूत होत आहेत. ते होत आहेत वंचित समूहासाठी आणि बहुजनांसाठी. त्यांना वंचित समूहाचं स्वतंत्र राजकारण उभं करायचं आहे. जो ग्रामपंचायतला उभा राहतो त्यांनी जर मॅनेज केलं असेल कुणाबरोबर किंवा त्याची जर समझोता झाला असेल तर तो निवडणुकीमध्ये पराभूत होत नाही. बाळासाहेब आंबेडकरांना भाजप बरोबर जाण्याची जर एवढी हे असतं की त्यांनी भाजप बरोबर राजकारण करायचं तर छुप्या पद्धतीने का उघड केलं असतं. पण बाळासाहेब आंबेडकर हे नैतिक राजकारण करतात म्हणून ते 9दा पराभूत झालेले आहेत. तुमचं जर समझोता असेल तर तुम्ही पराभूत होऊ शकत नाही. बरोबर. याला जोडून मला पुढे एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की जर आपण स्वतंत्र राजकारण केलं तरच आपण स्वतःची टक्केवारी आणि आपलं स्वतंत्र पक्षाला मजबूती देऊ शकतो असं बरेचदा वाटतं. तर स्वतंत्र राजकारण उभं होऊ न देणं हाच एक महत्वाचा म्हणजे कारण आहे की ते आपल्याला स्वतंत्र राजकारण करू देत नाही. नाही, विषय स्वतंत्र राजकारणाचा नाही आहे. तुम्ही इतरांच्या सोयीचे आहेत की नाही. आज मुस्लिमांना कुठल्याही पद्धतीने पॉलिटिकल वाईस नाही. तिकडे भाजप त्यांच्या विरोधात सातत्याने देशभरातले निर्णय घेते आणि त्यांना नाईलाजाने पुश व्हावं लागतं. ते व्हावं लागतंय त्यांना काँग्रेसकडे. मग तुम्ही जर या निवडणुकांमध्ये पाहिलं असेल तर महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये ही जी 2024ची लोकसभा झाली, किती मुस्लिम उमेदवार काँग्रेसने दिले होते? एकही उमेदवार दिलेला नाही. त्यांना माहित आहे की यांना काहीही करून आम्हाला मतदान करायचं आहे. त्यांना भाजपच्या विरोधातली जी भूमिका आहे त्यांची, त्यामुळे ठरवून त्यांनी जरी ठरवलं असेल की आम्हाला प्रतिनिधित्व दिलं नाही, जर तुम्ही त्या काळातल्या मुस्लिम नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या असतील तर त्या सगळ्यांनी मागण्या केल्या होत्या की किमान या मतदारसंघामध्ये जिथे मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे तिथे आम्हाला उमेदवारी दिली नाही. बरोबर. पण त्यांना माहित होतं की यांना नाईलाज आहे, यांना आमच्या बरोबर राहावंच लागेल. हे जे मजबूर करण्याची राजनीती आहे ती आंबेडकरी समूहाबरोबर किंवा वंचित समूहाबरोबर करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे स्वतंत्र राजकारण उभं होऊ द्यायचं नाही म्हणून बी टीमचा आरोप होतो. स्वतंत्र राजकारण करू द्यायचं नाही म्हणून संविधान दाखवलं जातं आणि संविधान बचावचे नारे दिले जातात. निळे कपडे घालून आंदोलनं केली जातात. ही जी सगळी नौटंकी आहे ती नौटंकी केवळ आंबेडकरी समूहाचं स्वतंत्र राजकारण उभं होऊ द्यायचं नाही म्हणून आहे. आणि ते जर झालं तर हे जे 10-11% मतदार आहेत महाराष्ट्रामध्ये ते ज्या दिशेने शफल होतील त्यांची महाराष्ट्रात सत्ता येऊ शकते. आणि म्हणून हे जे मतदार आहे हे डिस्टर्ब करण्याचं काम आहे. बोला. पाटोळे सर, मला इथं हा प्रश्न विचारायचा आहे की जसं तुम्ही आता सांगितलं की हे निळे कपडे घालून संविधान दाखवून आपल्याला गुमराह करत आहेत, तर हे खरोखर संविधानवादी नाही आहेत का, आंबेडकरवादी नाही आहेत का? या देशामध्ये 140 पेक्षा अधिक संविधानिक संशोधनं जी आहेत ती काँग्रेसने केलेली आहेत.
मग त्यांना जर खरंच संविधानवादी म्हणून ते असते तर रिझर्वेशन इन प्रमोशन का दिलं नाही? हम्म. या देशामध्ये अनुसूचित जाती जमातीचा बजेटरी अलोकेशन करण्याचा लोकसंख्येच्या प्रमाणात जो कायदा हा. पाहिजे होता तो का झाला नाही? शिक्षणाचं कर्नाटक, तामिळनाडूच्या खाजगीकरण, धर्तीवर. जे शिक्षणाचं खाजगीकरण झालेलं आहे ते करण्याचं काम कोणी केलं? तर मनमोहन सिंगांच्या काळामध्ये 1991 साली जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण हे लागू करणारं काँग्रेस आहे. आणि त्यामुळे राखीव जागा घटलेल्या आहेत. राखीव जागांचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे. आणि आरक्षण संपवण्याचं काम काँग्रेसने या देशात केलं, भाजप त्याला पुढे घेऊन गेले. बायलॅटरल एंट्री ज्या आहेत सचिव पदावरच्या हो. थेट केंद्रामध्ये, ह्या सुरुवात करण्याचं काम काँग्रेसने केलंय. ही जी पदं भरलेली आहेत बायलॅटरल पद्धतीने ती काँग्रेसने भरलेली आहे. आणि काँग्रेस जर खरंच संविधानवादी असतं, त्यांच्या आता 2 राज्यांमध्ये सत्ता आहे. पहिला आहे कर्नाटक आणि दुसरा आहे तेलंगणा. हो. आरक्षणाच्या विरोधातला जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे की आरक्षणाचं वर्गीकरण करा, अबकड करा, आणि ज्यांना म्हणजे राजकीय दृष्ट्या असेल, नोकऱ्यांमध्ये असेल किंवा शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं असेल त्यांना यातनं बाहेर काढा, जे सुप्रीम कोर्ट सांगते आहे ते लागू करण्याचं काम. आणि कमिटी ही महाराष्ट्राबरोबर पहिल्यांदा जर कुठं झाली असेल तर ती कर्नाटकमध्ये झालेली आहे आणि ती तेलंगणामध्ये झाली, जिथे दोन्ही मुख्यमंत्री काँग्रेसचे आहेत. क्रिमिलियर लागू करा असं जे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे ते सुद्धा लागू करण्याचं काम काँग्रेस करते. मग हे कसे संविधानवादी आहेत? जे बाबासाहेब आंबेडकरांना पाळतात, जे बाबासाहेब आंबेडकरांचा शेड्यूल कास्ट फेडरेशन पक्ष संपवतात, जे बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचे तुकडे करतात आणि त्या तुकड्यांमधल्या छोट्या छोट्या घटकांना सोबत ठेवून ती चळवळ नेस्तनाबूत करतात. जे मराठवाडा विद्यापीठाचा विषय होता, अनेक वर्ष विद्यापीठाला नाव ठराव झाल्यानंतर सुद्धा मिळू न देणारे काँग्रेसचे शरद पवारच होते. त्यामुळे ही संविधानवादी लोक नाही आहेत, ही संधी साधू लोक आहेत. आणि त्यामुळे त्यांना केवळ आंबेडकर कुटुंब किंवा आंबेडकर नाव, आंबेडकरी पक्ष हे चालत नाहीत. त्यासाठी ही बदनामीची मोठी मोहीम आहे. हे दुर्दैवाने इथल्या मतदारांच्या लक्षात येत नाही. त्यांना आजही काँग्रेस सेक्युलर पक्ष वाटतो. पण आता जर आपण विषय बघितला तर महाराष्ट्रामध्ये नितीन राऊत, चंद्रकांत हंडोरे सध्या राज्यसभेचे खासदार आणि कार्याध्यक्ष आहेत पक्षाचे. वर्षा गायकवाड स्वतः खासदार आहेत आणि त्यांच्या बहीण सुद्धा आता आमदार आहेत. तर हे जर आपण एकूण बघितलं राजकारण, आज मोठे बौद्धांचे जे नेते आहेत हे आज काँग्रेस सोबत काम करत आहेत. मग यांना आपण हे आंबेडकरवादी किंवा बाबासाहेबांच्या विरोधात काम करतात असं कसं काय म्हणायचं? ते बाबासाहेबांच्या विरोधात काम करतात असं आम्ही म्हणत नाही, परंतु ते लाचार नेते आहेत की ज्यांना काहीही व्हॉइस नाही. आज बौद्धगयेचा प्रश्न जो आहे तो बौद्धगयेचा प्रश्न जेव्हा देशभरात आणि संपूर्ण जगभरात त्यावरती आंदोलनं व्हायला लागलीत, तेव्हा हे लोक कधी बोललेत सभागृहामध्ये? जेव्हा 22-24 दिवस झाले. आणि मागणी काय करतायत? ते मागणी करतायत की बौद्धगया ब्राह्मण मुक्त झाली पाहिजे, तिथलं व्यवस्थापन बौद्धांना मिळालं पाहिजे. मग या देशामध्ये 45 वर्ष काँग्रेस सत्तेमध्ये होता. 10 पेक्षा अधिक पंतप्रधान जे आहेत ते काँग्रेसचे झाले होते. 2014 पर्यंत त्यांची सत्ता होती. मनमोहन सिंग 2009 ते 2014 हे त्यांचे शेवटचे पंतप्रधान आहेत या देशामध्ये. आणि 19 मुख्यमंत्री जे आहेत ते बिहारमध्ये काँग्रेसचे झालेले आहेत. आणि देशामध्ये 26 जानेवारी 1950 साली घटना लागू झाली. आणि घटना लागू होताना देशाने हे ठरवलं होतं की यापूर्वीचे सगळे कायदे निरस्त होतील, त्यांचा काहीही कायदेशीर दृष्ट्या अर्थ असणार नाही. मात्र 1949चा जो महाबोधीचा मंदिर व्यवस्थापन कायदा आहे तो आजही देशात लागू आहे. आणि तो काँग्रेसमुळे आहे. ज्या काँग्रेसने 140 पेक्षा अधिक बदल केले त्या काँग्रेसनी तो मंदिर व्यवस्थापन कायदा बदलला नाही. आजही बौद्धांच्या ताब्यात महाबोधी विहार नाही. आणि हे काँग्रेसची मंडळी नौटंकी करतायत
की ते आम्ही बुद्धांचे नेते आहोत. तुम्ही बुद्धांचे नेते असाल तर तुमच्या काळात जुनी पेन्शन योजना बंद झाली, तुमच्या काळात रिझर्वेशन इन प्रमोशन गेलंय, तुमच्या काळात खासगी जागा ज्या आहेत वर्ग 1 ते 4 ह्या जागा आरक्षणाशिवाय भरण्याचा निर्णय झाला. तुम्ही काहीही करू शकलेला नाहीत, त्यामुळे तुम्ही नेते नाही, तुम्ही बुजगावणी आहात. प्रश्नाला समर्पक असं उत्तर दिलेलं आहे. मला हा जो म्हणजे प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, की सातत्याने एक आरोप होतो की आपण 2 लोकसभा आणि 2 विधानसभा लढलो, तर आपण निवडून येण्यात म्हणजे ठीक आहे आपल्याला 43 लाख मतदान पडलं असेल, पण आपण निवडून येऊ शकलो नाही. पुढच्या 2024 मध्ये 15 लाखच मतदान पडलं. त्यामुळे त्यावेळी सुद्धा स्वतः बाळासाहेबांना सुद्धा त्यावेळी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे लोकांमध्ये जो एक कॉन्फिडन्स यायला पाहिजे, आत्मविश्वास यायला पाहिजे, तो येत नाही. असं बरेचदा लोकांचं म्हणणं येतं की आपण जिंकून येऊ शकत नाही. काय वाटतं सर? नाही, लोकांना म्हणजे जी लोक राजकीय आहेत त्यांना याचं ग्रॅव्हिटी कळते की तुम्ही का निवडून येत नाही. दुसरं, राजकारणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की 2 पद्धतीचं राजकारण असेल. एक असेल सत्ताधारी पक्षाचं राजकारण आणि दुसरं असेल सक्षम विरोधी पक्षाचं राजकारण, जे बाबासाहेबांची संकल्पना आहे लोकशाहीमध्ये, की जेवढं लोकशाही वाचवण्यासाठी त्याच्या संवर्धनासाठी राजकीय सत्ताधारी पक्ष असण्याची गरज आहे, तेवढाच तो सक्षम विरोधी पक्ष असण्याची गरज आहे. आणि ते असेल तर राजकीय पक्षांवरती, सत्ताधारी पक्षांवरती अंकुश राहतो. दुर्दैवाने महाराष्ट्रात आता वंचित सोडलं तर कुठलाही पक्ष हा विरोधी पक्षाची भूमिका वठवत नाही, त्यासाठी काम करत नाही. आणि म्हणून तुमचं निवडणुकीमधलं यश हे काही तुमचा राजकीय पक्ष असण्याची खूण नाही आहे. ते एकदा बाबासाहेब नीट वाचणं गरजेचं आहे. दुसरं महत्वाचं आहे की लोकांना अद्यापपर्यंत या देशाच्या राजकारणामध्ये काय सुरू आहे हे कळतच नाही. त्यामुळे ज्या लोकांना लोकशाही माहित नाही, ज्या लोकांना देशात काय सुरू आहे हे माहित नाही, की या महाराष्ट्राच्या ज्या निवडणुकांचा संदर्भ दिला जातो 2024च्या, तिथे 74 लाख मतं शेवटच्या टप्प्यामध्ये वाढली असं निवडणूक आयोग सांगतो. 74 लाख मतांचा महाराष्ट्रात हिशेब लागत नाही. 74 लाख मतं 5 वाजल्यानंतर वाढल्याचं सांगितलं जातं, मात्र त्यांच्या मतदार याद्या दिल्या जात नाही. 30,000 मतदार हे प्रत्येक मतदारसंघामध्ये विधानसभेच्या हे शेवटच्या टप्प्यामध्ये वाढलेलं निवडणूक आयोग सांगतो की 6 महिन्यामध्ये रजिस्टर्ड झालेले मतदार हे 30,000 आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये. आणि त्यांची यादी मात्र निवडणूक आयोगाकडे नाही. जे वेबकास्टिंग झालेलं आहे मतदान केंद्रावरचं ते देणार नाही असा कायदा केलेला आहे. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना 2019च्या निवडणुकीमध्ये जेव्हा 48 मतदारसंघाचं निवडणूक झाली, तेव्हा झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान यामध्ये तफावत आहे म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये गेलो. मात्र दुर्दैव असं आहे की कुठल्याही न्यायालयाला ईव्हीएम हॅक केली जाऊ शकते, निवडणूक यंत्रणा जी आहे ती मॅनेज केलेली आहे यावर विश्वास नाही. आणि म्हणून जगातले सगळे देश हे बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतात, आमचा देश हा ईव्हीएम वरती आहे. आणि म्हणून आम्ही निवडणुकांमध्ये यश मिळवू शकत नाही. या 76 लाख मतांच्या संदर्भात सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे आणि तिथे निवडणूक आयोगाला इश्यू नोटीस झालंय आणि गेल्या 3 तारखांवरती निवडणूक आयोग आपला डेटा देण्यास सक्षम ठरत नाही आहे. लोकांना हे कळतच नाही की 30,000 मतं जर अशा अवैध पद्धतीने एखाद्या मतदारसंघामध्ये वाढवली असतील तर तुमच्यासाठी राजकीय स्पेस जो आहे तो संपलेला आहे. आणि हे त्याचं मूळ कारण आहे. आम्ही मिळवलेली मतं ही रेकॉर्डवरच येत नाही आणि त्यामुळे त्याचं विश्लेषण जे आहे ते तथ्यांच्या आधारावर झालं तर निश्चितपणे लोकांना कळेल की आम्ही मिळवलेली मतं जी आहेत ती चोरी गेलेली आहेत आणि म्हणून आमचं मॅन्डेट जे आहे ते मतदानात दिसत नाही. नक्कीच हे परफेक्टच तुम्ही मांडलेलं आहे. कारण सध्याचा जो घटनाक्रम आहे, जो सध्याच्या याचिका टाकलाय, तो फार महत्वाचा आहे. एवढ्या प्रमाणात जर मतदान वाढलं तर नक्कीच याचा फटका कुणाला बसू शकतो हे आपण समजू शकतो आणि याचा फायदा कुणाला होऊ शकतो याचं सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला कळू शकते. एक आरोप आपल्यावर सातत्यानं होत राहतो की काँग्रेस तुमच्यासोबत यायला तयार होतं, पण
तुम्ही अडेल तट्टूपणे वागलात, तुमची तयारी नव्हती, तुम्हाला जायची इच्छा नव्हती किंवा तुम्हाला जायचंच नव्हतं, म्हणजे असे सुद्धा आरोप केले जातात. अगदी शेवटच्या ज्याला म्हणतो आपण कट्टरवादाप्रमाणे तुम्हाला काँग्रेससोबत जायचंच नव्हतं, तुम्ही नाटक करत होतात, असा एक आरोप मी सातत्यानं ऐकलेला आहे. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? नाही, आरोप कोण करतायत? तर काँग्रेसचे लोक करतायत आणि त्यांनी पाळलेली ही जी 40 विद्वानांची सोकॉल्ड विद्वानांची एक फौज जी आहे ती करते आहे, किंवा ज्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटलेला आहे असे बुद्धिजीवी लोक आणि शिकलेली माणसं करतायत. मुळात प्रश्न असा आहे की काँग्रेस बरोबर आम्हाला जायचं नसेल तर नाटक करण्याची गरज काय? बाळासाहेब आंबेडकरांचा जो आजवरचा राजकीय प्रवास आहे किंवा त्यांचा स्वभाव आहे तो अत्यंत रोखठोक आहे आणि काँग्रेसला पहिलं पत्र आघाडी करण्यासाठी आम्ही तयार असल्याचं 6 महिन्यापूर्वी आम्ही पाठवलं. त्याचं उत्तर काँग्रेसने दिलं नाही. आम्ही खरगेंना प्रस्ताव पाठवला, त्याचं उत्तर आम्हाला दिलं नाही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला प्रस्ताव पाठवला, त्याचं आम्हाला उत्तर नाही. उलट वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर हे एकेकोर भूमिका घेतात. ते काँग्रेस बरोबर अलायन्स करायला तयार नसतात. ते नुसती केल्याचं नाटक करतात. असं जे वातावरण निर्माण केलेलं आहे ते निर्माण करण्यात सगळ्यात पुढे कोणी असेल तर त्या शिवसेनेबरोबर आमची 2024च्या निवडणुकांमध्ये आघाडी झाली होती, ती शिवसेना सगळ्यात पुढे होती. संजय राऊत जे आहेत ते या सगळ्या बदमाशीचं मूळ कारण आहे. त्यांनी एकीकडे येऊन आंबेडकर भवनला आमच्याबरोबर अलायन्स झाल्याचं जाहीर केलं, त्यानंतर ते कधीही आमच्याबरोबर कुठल्याही कार्यक्रमात आले नाही. त्यांच्या कुठल्या कार्यक्रमात आंदोलनात आम्हाला बोलवलं नाही. महाविकास आघाडीमध्ये घेऊन जाण्याची पहिली जबाबदारी ही शिवसेनेची होती, कारण ते आमचं नॅचरली अलायन्स झालेला पक्ष होता. मात्र त्यांनी आमच्यासाठी 3 जागा सोडल्या, 5 जागा सोडल्या, 7 जागा सोडल्या असं सांगितलं. माझा प्रश्न असा आहे की आम्हाला अलायन्स करायचं नव्हतं असं जे सांगितलं जाते, अलायन्स झालेलं नसताना आम्ही काँग्रेसला 11 जागांवरती पाठिंबा द्यायला तयार आहे, त्याची यादी तुम्ही द्या असं आम्ही सांगितलं. त्यांनी कुठलीही यादी आम्हाला दिली नाही. तरी सुद्धा सुप्रिया सुळे, शाहू महाराज, विकास ठाकरे याच्या सहित आम्ही 7 लोकांना पाठिंबा दिला. आम्ही जर भाजपची बी टीम असू, आम्ही जर जायला तयार नसू तर आमचं अलायन्स नव्हतं, आमच्यावर काही बंधन नव्हतं. आम्ही 7 जागांवरचा पाठिंबा दिला, मात्र आम्हाला अकोल्यामध्ये काँग्रेसने पाठिंबा दिला नाही. बाळासाहेब आंबेडकरांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस 1 जागा सोडू शकलं असतं. महाविकास आघाडी एका जागेवर पाठिंबा देऊ शकली असती. आम्ही सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिला, ज्या शरद पवारांच्या संदर्भामध्ये बाळासाहेब आंबेडकरांची राजकीय भूमिका काय ते महाराष्ट्राला माहित आहे. त्यांच्या मुलीला पाठिंबा दिला, शाहू महाराजांना दिला आणि अशा 7 लोकांना पाठिंबा दिला. 11ची यादी आमच्याकडे आली नाही. त्यांनी मात्र आम्हाला अकोल्याच्या जागेवरही पाठिंबा दिला नाही. विशाल पाटलांना पण राजकारण आहे. हो, दिलं ना. आणि त्यामुळे त्याच विशाल पाटलांना पुढे पक्षात घेतलं गेलं, ज्यांना पाडण्यासाठी प्रयत्न झाले होते. आणि त्यामुळे आता हे जे काही मांडणी केली जाते आहे ती एकतर्फी मांडणी आहे, ती बदनामी करण्यासाठी केली जाते. आम्हाला जर आघाडी करायची नसेल तर कुठलाही राजकीय पक्ष हा निवडणुका जिंकण्यासाठी लढतो, तो पराभूत होण्यासाठी लढत नाही. आणि म्हणून हे जे काही राजकारण सुरू आहे हे लोकांनी समजून घेण्याची गरज आहे. बरं, हे सातत्यानं जो काही डाऊनफॉल मतांमधला लोक सांगतात आणि काही जे बडे नेते ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडी स्थापन झाली होती त्यावेळेस आपल्यासोबत अनेक लोक होती, नावं घेण्याची गरज नाही, तर ही लोक सोडून गेली असं एक म्हटलं जातं की का, म्हणजे असं का होतं बा? राजकारणामध्ये लोक तुमच्यासाठी फायदा मिळवण्यासाठी येतात आणि जो फायदा मिळत नाही असं त्यांच्या लक्षात येते तेव्हा ते जात असतात. राजकारणामध्ये तुम्ही काही कायमस्वरूपी कुणाला बांधून ठेवू शकत नाही, कारण ज्या पक्षाची दहशत होती महाराष्ट्रामध्ये की त्यांच्या विरोधात एखादं स्टेटमेंट केलं की कार्यकर्ते घरी जाऊन तोडफोड करायचे, रस्त्यावर उतरून तोडफोड करायची, तो शिवसेना संपला. दोन फ्रॅक्शन झाले. राष्ट्रवादी 2 फ्रॅक्शन झाली, काँग्रेसची 2 फ्रॅक्शन झाली. शरद पवारांनी जी राष्ट्रवादी उभी केली ती काँग्रेस फोडूनच केलेली आहे. बरोबर. त्यामुळे राजकीय पक्ष फक्त वंचित मधले लोक बाळासाहेबांबरोबर राहिले नाहीत, वंचितचे लोक वंचित मध्ये टिकत नाही, ते बाळासाहेबांच्या स्वभावामुळे जातात.
ही जी बदनामी केली जाते त्या मूर्ख लोकांना, राजकीय विश्लेषकांना आणि सोकॉल्ड बुद्धिवंतांना हा इतिहासच कळत नाही की महाराष्ट्रामध्ये आता स्वार्थाचं राजकारण सुरू आहे. त्यामुळे तुमचा स्वार्थ साध्य होत नसेल तर तुम्ही राजकीय पक्षात राहत नाही. आणि म्हणून ज्यांना काँग्रेसनी मुख्यमंत्री केलं, ज्यांनी काँग्रेसनी महाराष्ट्रामधली वेगवेगळी किंवा देशातली वेगवेगळी प्रमुख पदं दिली, ते नेते सुद्धा टिकले नाही. पण त्यावर चर्चा होत नाही. त्या नक्कीच. अपयशाचं खापर सोनिया गांधींवर फोडलं जात नाही. त्या अपयशाचं खापर हे राहुल गांधींवर फोडलं जात नाही. पण बाळासाहेबांबरोबर माणसं टिकत नाहीत हा आरोप केला जातो. आमच्याकडे सत्ता नाही, आमच्याकडे बरोबर. संघर्ष आहे, आमच्याकडे रस्त्यावर उतरण्याची, आंदोलन करण्यासाठीच लोकांना यावं लागतं. आणि तुम्हाला लढायचं असेल तर जनतेच्या प्रश्नावर लढणे भिडणे यासाठी ज्यांची क्षमता असेल ते टिकतील. ज्यांना काहीतरी मिळवायचंच असेल तर ते निश्चितपणे पक्षबदल करतील. आणि हा काही फक्त आमच्या बरोबर होत नाही, तर तो सगळ्याच राजकीय पक्षाबरोबर होत असतो. म्हणजे ज्या राजू शेट्टींचा पक्ष अत्यंत लहान पक्ष आहे, परंतु तुपकरी नावाचे त्यांचे सहकारी जे आहेत ते सोडून गेले, सदाभाऊ हो. खोत गेलेत, ते आमच्यापेक्षा बरोबर. लहान पक्ष आहेत. त्यामुळे हो. हा काही फक्त वंचित संदर्भातलाच विषय नाही, तर तो सार्वत्रिक प्रश्न आहे. त्याला राजकीय पक्ष म्हणून पाहिलं तर आपल्या लक्षात येते की हे सगळीकडे होत असतं. बरोबर, अगदी बरोबर बोललात तुम्ही. ही मला पण फार काही चिंतेची गरज वाटत नाही, परंतु काही गोष्टीचा खुलासा होणं फार महत्वाचं असतं. मला हे हे आपण आता अतिशय म्हणजे मागच्या वाटचालीबद्दल बोललो. आपल्याला भविष्यामध्ये जर आता यशस्वी व्हायचं असेल, सध्या मला दिसतंय गेली 8 वर्ष झाली महाराष्ट्रामध्ये कोणतंही ज्याला लोकल बॉडी इलेक्शन म्हणतो आपण ते झालेलं नाही आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचं लोक तरुण आपले अनेक लोक तात्काळून बसलेले आहेत. अशी सध्याची परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये राजकारण करणं म्हणजे आपण जी आपली खालचा जो स्तर असतो याला आपण अपलिफ्ट करू शकत नाही आहोत, अशी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्यासमोर आव्हानं बरीच आहेत. निवडणूक आयोगाकडे आपण टाकलेला याचिका असेल मतदानाचा, त्या अनेक अशा आव्हानं आहेत. बुद्धगयाच्या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडी पक्ष म्हणून आणि संघटना म्हणून पूर्णपणे पुढे आलेली आहे. तर एकूण म्हणजे अक्षय भालेरावचं प्रकरण असेल किंवा बाकीचे अनेक प्रकरणं आहेत ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने पूर्णपणे बौद्धांच्या बाजूची भूमिका घेतलेली आहे. आणि एकूण बौद्धांसाठीचा किंवा एकूणच बहुजन समाजासाठी म्हणजे संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुद्धा आपण आपली बाजू पूर्णपणे मांडलेली आहे. अशी एकूण परिस्थिती दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये अजूनही आपल्याला अपलिफ्ट होण्यासाठी, आपल्याला पुढे येण्यासाठी काय काय करावं लागेल आणि भविष्यातली रणनीती कशी असणार याबद्दल थोडंसं सविस्तर सांगावं. मूळ प्रश्न होता तो बेस वोटरचा होता. तुमचा जो कोर वोटर आहे त्याचा आहे, त्याला प्रचंड प्रमाणात डिस्टर्ब केलं गेलं. त्याला हा गैरसमज त्यांच्यामध्ये निर्माण केला गेला होता की या देशामधली लोकशाही धोक्यामध्ये आहे, या देशामधलं संविधान धोक्यामध्ये आहे, आरक्षण धोक्यामध्ये आहे. आणि त्यामुळे काही प्रमाणात लोकांनी मतदान जे आहे ते काँग्रेसला केलं होतं की काहीही करून यावेळी भाजपला थांबवलं पाहिजे. लोकांमध्ये गैरसमज हा निर्माण करून दिला गेला होता की तुम्ही वंचितला मतदान केलं की तुमचं मत वाया जाईल आणि म्हणून तुम्ही काँग्रेसला मतदान करा. आता तीच पोझिशन आपल्या देशामध्ये कायम आहे की लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे आणि आरक्षणही धोक्यात आलं आहे. मग जर आरक्षण धोक्यात आलं असेल, सुप्रीम कोर्टाने निकाल दिला असेल, तर काँग्रेसने त्या विरोधातली याचिका करायला पाहिजे होतं. सुप्रीम कोर्टामधली पहिली याचिका कोणी केली ती बाळासाहेब आंबेडकरांनी केली, वंचित बहुजन आघाडीने केली. काँग्रेसने मात्र या उलट केलं की त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या राज्यामध्ये आरक्षणाचं वर्गीकरण करण्याचा निर्णय लागू केला. देशामधलं संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसने कुठल्याही पद्धतीने त्याला लोकसभेमध्ये आंदोलन करून वाचवण्यासाठी काम केलं नाही, त्याला न्यायालयापुढे घेऊन जाण्याचं काम केलं नाही. केवळ संविधान दाखवायचं, लोकांना भावनिक करायचं, निळे कपडे घालायचे, लोकांना भावनिक करायचं, ही नाटकं त्यांची परभणीपर्यंत आली. म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी त्याचा खून जो आहे तो पोलिसांनी केलेला आहे. आणि बाळासाहेब आंबेडकर नसते तर तो खून सुद्धा पचवला गेला असता. बाळासाहेबांनी हा प्रश्न लावून धरला, त्याचं पोस्टमॉर्टम जे आहे ते जिल्ह्याच्या बाहेर झालं, औरंगाबादला झालं. आणि म्हणून
त्याच्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये मल्टिपल इंजुरीमुळे त्याचा मृत्यू झाला हे कारण बाहेर आलं. बाळासाहेबांनी सातत्याने हा विषय लावून धरला. म्हणून आता जी तिथे आता जी चौकशी समिती होती त्याच्यामध्ये ते स्पष्ट झालंय की सोमनाथचा मर्डर पोलिसांनी केला. सोमनाथ वडार समाजाचा आहे, तो बौद्ध नाही. परंतु बरोबर. त्या कार्यकर्त्याच्या घरी जेव्हा राहुल गांधी गेला तेव्हा तो निळं टी शर्ट घालून गेला. यांच्या डोक्यात दलित म्हणजे बुद्ध ही जी भरलेलं आहे हे सगळं त्यातून येते. आणि म्हणून या सगळ्यांना थांबवायचं असेल तर लोकांपुढे वस्तुस्थिती घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही बरोबर. बौद्ध समाज संवाद दौरा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये सुरू केला. विधानसभेच्या आधी केला. विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमध्ये त्याची सुरुवात झाली. मी, अशोक भाऊ सोनवणे, अमित भाऊ भुईगळ आणि युजी बोराडे, भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष, आम्ही बौद्ध वस्त्यांमध्ये जाऊन आणि विहारांमध्ये जाऊन बौद्ध समूहाच्या बैठका घेतोय आणि त्यांना या सगळ्या वस्तुस्थितीची कल्पना करून देतोय की तुमच्या बरोबर नेमका काय खेळ केला जातोय. आणि हे सगळं मांडत असताना लोकांमध्ये प्रचंड मतपरिवर्तन होते. ज्या पद्धतीचे प्रश्न तुम्ही आज विचारले ते सगळे अगदी बी टीम पासून बाळासाहेबांवरचे पैसे घेतल्याचा आरोप वगैरे हे सगळं जे जे आहे ते लोकांना आम्ही वस्तुस्थितीने त्यांच्या पुढे मांडतो. आणि महाराष्ट्राचं वातावरण जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात बदलायला लागलं. आपण पाहिलं की बोद्धगयेचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा रस्त्यावर उतरणाऱ्या वंचितचे मोर्चे हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये दखलपात्र होते. ज्याची सगळ्यांना दखल घ्यावी लागली अशा पद्धतीचे होते. कारण भारतीय बौद्ध महासभेला घेऊन आम्ही हे सगळं करतोय. लोकांमध्ये जाऊन थेट या प्रश्नांची उत्तरं देतोय. दुसरं, संघटनात्मक बांधणीच्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीने आता संपूर्ण कार्यकारिण्या ज्या आहेत त्या रिशफल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. की निवडणुकांच्या काळामध्ये पक्षाच्या वतीने एक आढावा महाराष्ट्र पातळीवर आता झालाय. जिल्ह्यांचा आढावा झाला, शहरांचा आढावा झालाय आणि त्यामध्ये मिळालेली मतं तिथे गेल्या 5 वर्षामध्ये नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आंदोलनं असतील, त्यांनी केलेली बांधणी असेल, या सगळ्यांचा आढावा घेऊन महाराष्ट्रामध्ये अनेक बदल जे आहेत ते अगदी वरच्या पातळीपासून ते गाव पातळीपर्यंत, वार्ड शाखेपर्यंत करणार आहोत. आणि त्यातून पक्षाची बांधणी जी आहे ते आम्ही अधिक सक्षमपणे करणार आहोत. त्यासाठी वंचित बहुजन आघाडी असेल, महिला आघाडी असेल, युवक आघाडी असेल, सम्यक विद्यार्थी आंदोलन असेल, विद्वत सभा असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल, या सगळ्यांना एकत्रित करून त्यांना नव्या पद्धतीने बांधणी करून पुढच्या निवडणुकांची आम्ही तयारी करणार आहोत. ज्याचा उल्लेख आपण केला की महाराष्ट्रामध्ये गेल्या 4 वर्षापेक्षा अधिक काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाही. कारण ओबीसीचं आरक्षण जे आहे ते या सरकारला संपवायचं आहे. एकदा ओबीसीचं आरक्षण काढलं की मग SC STचं आरक्षण काढण्यासाठी ते मोकळे होणार आहेत. आणि म्हणून गेली 4 वर्ष त्यांनी हा प्रश्न जो आहे तो सुप्रीम कोर्टाच्या मार्फत रोखून धरलेला आहे की त्यांनी महाराष्ट्रातल्या निवडणुकाच होऊ देत नाही. आपल्या देशामध्ये कायदा आहे, सुप्रीम कोर्टाचे अनेक सायटेशन्स आहेत की तुम्ही 6 महिन्यापेक्षा अधिक कुठेही प्रशासक लावू शकत नाही. बरोबर. परंतु महाराष्ट्रामध्ये गेली 4 वर्ष हे शासकीय अधिकारी जे आहेत ते प्रशासकाचे अधिकार वापरत आहेत. बरोबर. त्यामुळे एक अधिकारी एखाद्या महापालिकेमध्ये, एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये जर असेल तर त्याच्याकडनं कमिशन घेणं सोपं असतं. तिथे जर नगरसेवक असतील, तिथे जर महापौर असेल, तिथे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल तर ती स्वतंत्र बॉडी आहे, त्यांच्यातून पैसे तुम्हाला कमवता येत नाही. आणि म्हणून हे जे सरकार आहे, कमिशनखोरीचं सरकार आलेलं आहे, त्यांनी म्हणजे ते महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांनी सुद्धा हेच केलं आणि आता जे सत्तेत आहेत ते सुद्धा तेच करतायत की त्यांनी हा जो बजेट केला जातो किंवा जो पैसे खर्च केले जातात ते आपल्या एका आमदाराला पाठवून तिथली जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल, महापालिका असतील, त्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरतात आणि मोठ्या प्रमाणात कमिशन जे आहे ते सरकारच्या येणाऱ्या निधीमधून मिळवतायत. आणि म्हणून गेली 4 वर्ष महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत. ते ओबीसीचं आरक्षण काढण्यासाठी आहेत. ओबीसीचं आरक्षण यापूर्वी सुद्धा एकदा निघालं होतं की ओबीसीला जे 27% आरक्षण दिलंय ते कशाच्या आधारावर दिलेलं आहे त्याचा कुठेही डेटा नाही आणि त्याची काही जनगणना झाली नाही. आणि म्हणून हे आरक्षण काढावं अशी याचिका सुप्रीम कोर्टापुढे प्रलंबित आहे.
सरकार तिथे कुठलाही डेटा देत नाही, कारण ओबीसीचं आरक्षण जेव्हा लावलं होतं तेव्हा त्यासाठी फक्त साधं एक सर्क्युलर निघालेलं आहे की ओबीसींना 27% आरक्षण असेल, आणि ते शरद पवारांनीच काढलं होतं. त्यामुळे हे आरक्षण संपवण्यासाठीची जी भूमिका आहे ती, आणि पैसे कमवण्यासाठी 4 वर्ष निवडणुका होत नाहीत, आणि म्हणून या दरम्यानच्या काळात आम्ही सातत्याने लोकांमध्ये ही जनजागृती करतोय की हे का होत नाही, आणि ते व्हायचं असेल तर त्याची बांधणी सुद्धा आम्ही पक्ष म्हणून करतो. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर आपल्याला म्हणजे अनेक आव्हानं आपल्या समोर आहेत. सध्याचं जे काही सरकार चालू आहे, कालचा जनसुरक्षा विधेयक जे आहे, हा विधेयक असेल किंवा बऱ्याच गोष्टी सध्या होत आहेत, तर याच्यावर सातत्यानं भूमिका वंचित बहुजन आघाडी मांडत आहे. स्वतः बाळासाहेब आंबेडकर ट्विट एक्सवर लिहित आहेत. आणि आपण जर बघितलं तर हे म्हणजे आज जी आपण चर्चा करतो, ही चर्चा करणं सुद्धा अवघड होईल अशी परिस्थिती या सरकारमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. म्हणजे कालच आपण जर बघितलं तर कुणाल कामराचा जो प्रश्न त्यांनी जे गाणं म्हटलं, त्याच्यावर जो काही अभिव्यक्तीला मारण्याचं काम हे सरकार करत आहे, या बाबतीत वंचित बहुजन आघाडीचं एकूणच आपण काय भूमिका घेऊ? नाही, मुळात या देशामधली लोकशाही संपवण्याचं काम जे आहे, जसं काँग्रेसने केलं तसं आता भाजपवाले करतायत, त्यांच्याबरोबर असलेले अलायन्स मधले पक्ष करतायत. आणि त्याचं पुढचं पाऊल जे आहे देशामध्ये हुकुमशाही लागू करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा आणायला घेतलाय. लोकांना अद्यापपर्यंत याचं गांभीर्यच कळत नाही की ज्या पद्धतीने तो ड्राफ्ट आहे, ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये कायदे करण्याचं त्यांनी घेतलंय की सरकारच्या विरोधातल्या कुठल्याही ऍक्टिव्हिटीला पोलिसांनी जर ठरवलं तर ते कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही संस्थेला, कुठल्याही पत्रकाराला किंवा संघटनेला किंवा राजकीय पक्षाला बॅन करू शकतात, जेलमध्ये टाकू शकतात, आणि त्याची संपत्ती जी आहे ती जप्त करू शकतात. तुमच्या नातेवाईकांची संपत्ती जप्त करू शकतात. तुमच्यावरच्या गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये कुठलंही न्यायालय सुनावणी घेणार नाही. ह्या तरतुदीत असलेला हा कायदा आहे, आणि तो जनसुरक्षेच्या नावावर आणला जातोय. मात्र त्याला कुठेही रस्त्यावर उतरून विरोध करण्याचं काम काँग्रेस करत नाही, राष्ट्रवादी करत नाही, किंवा उद्धव ठाकरेंची सेना करत नाही. त्याला विरोध करण्याचं काम फक्त वंचित बहुजन आघाडी करते, कारण आम्हाला लोकशाहीचं महत्व माहित आहे, आम्हाला लोकांना मिळालेल्या अधिकारांचं महत्व माहित आहे, आणि हा कायदा आल्यावर देशात काय परिस्थिती होणार आहे, राज्यात काय परिस्थिती होणार आहे त्याची जाणीव असल्यामुळे वंचित त्यावरती आवाज उठवते, त्यावरचा लढा करते. परंतु ज्या 40 लोकांनी पत्र काढून सांगितलं होतं की वंचितला मतदान करू नका, त्यांची भूमिका काय आहे? त्यांनी कधी काँग्रेसला पत्र लिहायला घेणार आहेत ते की त्यांनी आता रस्त्यावर उतरलं पाहिजे? त्या बुद्धिजीवींसाठीचा आमचा प्रश्न आहे की त्यांनी आता झोपेतनं जागं झालं पाहिजे की जे लोकांची दिशाभूल तुम्ही केली होती की काँग्रेस हा संविधानवादी आहे, काँग्रेस हा लोकशाहीवादी आहे, तो काँग्रेस अजिबात लोकशाहीवादी नाही. नाहीतर ते रस्त्यावर उतरले असते, त्यांनी सभागृह बंद पाडलं असतं, त्यांनी लोकसभा बंद पाडली असती. असं काहीही देशात घडलं नाही, आणि हा कायदा या महाराष्ट्रात लागू करायचे प्रयत्न जे आहेत ते मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वंचित त्यावरचा लढा लढते आहे. नक्कीच सर, आपण अनेक महत्वाच्या प्रश्नांना या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. खरं तर वंचित बहुजन आघाडीचा हा 6वा वर्धापन दिवस, आणि त्यानिमित्ताने या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही सांगितलं की हा साधारण 6 वर्षाचा कालावधी नाही, तर हा 42 वर्षाचा संघर्ष आहे बाळासाहेबांचा, ज्यातून आज आपल्याला हे म्हणजे मागे केलेलं जे काम आहे ते काम आज फळ म्हणून आपल्याला दिसतंय. म्हणूनच आपल्याला 45 लाख मतदान जे आहे पहिल्या निवडणुकीत पडलं, आणि सातत्यानं आपण समाजामध्ये एक विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. वंचित बहुजन आघाडीचं जे काही हायलाइट्स मी समजतो आजच्या या मुलाखतीमध्ये, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं सामाजिक राजकारण करण्याचं काम आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं होत आहे. त्यासोबतच वंचित बहुजन आघाडी विरोधी पक्ष म्हणून या महाराष्ट्रामध्ये सक्षमपणे आपली भूमिका मांडत आहे, जी आज आपल्याला विरोधी पक्षाकडून ती अपेक्षा आहे ती होत नाही आहे, हे सातत्यानं आपल्याला दिसतंय. वंचित बहुजन आघाडीला दूर ठेवण्यासाठी आपले जे संजय राऊत आणि नाना पटोले यांनी महत्वाचा रोल तिथे केलेला दिसतो. त्यानंतर तुम्ही जो महत्वाचा मुद्दा सांगितला की या देशामध्ये जे काही बौद्धांचे नेते महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत, काँग्रेसमध्ये असतील किंवा आता बीजेपी मध्ये सुद्धा काही आहेत, ते ही सगळे बुजगावणे आहेत.
आणि या बुजगावण्यांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही जो महत्वाचा मुद्दा सांगितला की बाळासाहेबांना लोक जे सोडून जातात किंवा जवळ येतात, हे सगळं राजकारण असतं, राजकीय स्वार्थापोटी लोक येतात जातात. आणि असे अशोक चव्हाण सारखे मुख्यमंत्री असलेले लोक सुद्धा सोडून गेलेले आहेत, काँग्रेसला सोडून बीजेपीकडे गेलेले आहेत. त्यामुळे हे फार काही असं राजकारण म्हणून याला फार मोठं महत्व नाही आहे. ती एक राजकीय ऍक्टिव्हिटी म्हणून आपण बघायला काही हरकत नाही आहे, त्याला फार मोठा विषय करण्यापेक्षा. आणि एकूणच तुम्ही सर्वात महत्वाचा मुद्दा जो सांगितला की पुढे भविष्यात आमचं राजकारण यशस्वी होण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं जो आपला वोट बेस आहे त्या वोट बेसमध्ये काम करण्याची आपण जी तयारी सुरू केलेली आहे आणि पुन्हा आपण आपली जी गेलेली शक्ती आहे ती पुन्हा आपण परत मिळवून आपण पुन्हाच त्या ताकदीनं बाबासाहेबांची चळवळ यशस्वी करण्यासाठी, बाबासाहेबांचा सक्षम विरोधी पक्ष आणि त्यानंतर राजकीय सत्तेतला वाटा घेण्यासाठी आपण तयार आहात आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात हे ऐकून महाराष्ट्राच्या प्रत्येक वंचित बहुजन शोषित माणसाला नक्कीच ऊर्जा येईल आणि भविष्यामध्ये आपल्याला खूप खूप शुभेच्छा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. जय भीम.